बोलती पुस्तके. ज्यांना वाचनाचा नाद, त्यांना बोलती पुस्तके घाली साद. आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा. नमस्कार श्रोते मित्र हो. बोलती पुस्तके सादर करत आहे लेखक श्री दशरथ गावडे लिखित कादंबरी फेरा, प्रकरण 9. हत्तरगी. पुणे व बेंगळूर या दोन महानगरांना जोडणाऱ्या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 4 वर असलेलं कर्नाटकच्या बेळगाव जिल्ह्यातलं एक मोठं गाव. मुंबईला जाण्यासाठी त्याच गावातनं ट्रक किंवा टेम्पो मिळेल अशी संजयला आशा होती. आता जर घराकडे गेलं तर मरण हे ठरलेलंच आहे. सगळ्या गावापुढं आपल्याला मारणार. सगळ्यांसमक्ष आपल्याला जीव जाईपर्यंत उडवणार. मरण्यापेक्षा जर इथनं काही दिवसासाठी संजय म्हणतो तसं मुंबईला गेलं तर आपला जीव वाचल, आपलं मरण टळल. पुढं काय होईल ते होईल. डोळे मिटून शांतपणे उमेशने असा विचार केला. हुंदका दाबून धरत एक दीर्घ उसासा टाकला आणि संजयला बोलला, चल तर मग जाऊया, काय होईल ते होईल. उमेश तयार झाला म्हणून तसल्या मरणाच्या ताणतणावात सुद्धा संजयला जरा बरं वाटलं. 5वीला असताना एकदा बैलगाडीतनं यल्लम्मा देवीच्या दर्शनाला जाताना दोघांनीही हत्तरगीला जाणारा रस्ता बघितला होता. तो आता त्यांना अस्पष्टसा आठवू लागला. सूर्य डोक्यावरनं कासराभर पश्चिमेला कलला होता. तापत्या उन्हात ठरल्याप्रमाणे हत्तरगीला जाण्यासाठी दोघंही तिथनं उठले. ज्या सावरीच्या झाडाखाली बसून हा निर्णय घेतला त्या झाडाला संजयनं मनोमन हात जोडले. त्याचं पाहून उमेशनंही हात जोडले. तिथनं झाडाझुडपांच्या अडून दिसणाऱ्या लांबच्या भावेश्वरी देवीच्या देवळावर व देवळासमोरच्या दीपमाळेवर संजयची नजर खिळली. देवाचं रूप त्याच्या डोळ्यांसमोर उभं राहिलं. आपोआप डोळे मिटले गेले, हातही आपोआप जोडले गेले. संकटात सापडल्यावर माणूस नेहमी देवाचा धावा करीत असतो. अगदी तसंच संजयनं भावेश्वरी देवीचा धावा केला. उमेशनेही देवळाकडे पाहत हात जोडले. दोघांनी हात जोडलेल्या अवस्थेत पुन्हा त्या फुललेल्या सावरीच्या झाडाकडे डोळे भरून पाहिलं व तिथून चालू लागले. डोक्याच्या वरपर्यंत वाढलेल्या शाळू जोंधळ्याच्या आडोशानं तसरीचं शेत ओलांडून ते कामताच्या शेतात आले. त्या शेतात सुद्धा भाताचंच पीक घेतलं जातं. इथनंही लपून चालायची पंचायत झाली. तरी पण काही ठिकाणी शाळू जोंधळा होता. त्याच्या आडोशानं शेतात काम करणाऱ्या लोकांच्या नजरा चुकवत ते आता मसोबाच्या रांगीत आले. तिथनं इरमाळाच्या ओढ्यापर्यंत आले. ओढ्याच्या कडेला असल्या मोठमोठ्या झाडांच्या आडोशानं त्याने रस्त्यावरच्या माणसांचा अंदाज घेतला. कोणी माणसं नाहीत असं पाहून दोघांनीही ओढ्यात साठल्या पाण्यात गडबडनं पाय धुतले व ओढा ओलांडून रस्त्यावर आले. त्याच रस्त्याच्या थोडंसं पुढून उजवीकडे एक फाटा फुटला होता. तो फाटा म्हणजे कुंभारकीच्या शेताला लागून पुढे जाणारा आंबेटेकाचा रस्ता होय. त्याच रस्त्यानं ते देवीच्या दर्शनाला गेले होते. तोच रस्ता त्यांनी धरला. आंबेटेकाच्या रस्त्याला लोकांची जास्त वर्दळ नसते हे त्यांना माहीत होतं. अशीही दुपारची वेळ होती. तरी पण आंबेटेकाच्या माळावर म्हैशी व शेळ्या चारायला नेणाऱ्या येणाऱ्या कोणीतरी ओळखीच्या माणसानं आपल्याला बघू नये म्हणून दोघंही पाठीमागे पुढे पाहत झपाझप पावले उचलू लागले. आंबेटेकाचा रस्ता खूपच ओबडधोबड दगडांनी भरलेला. दरवर्षीच्या दिवाळीत याच दगडांनी भरल्या ओबडधोबड रस्त्यावरनं ठेचकाळत बाजूच्या कर्नाटकात असल्या गोंडकट्टे या गावाच्या जत्रेला ते जायचे. संजयच्या व उमेशच्या पायांनी चप्पल कशी असतात ते आजपर्यंत कधीच बघितले नव्हतं. तशी गावातल्या कुठल्याच मुलाच्या पायात चप्पल बघितलेली नव्हती. पावसाळा असो नाहीतर उन्हाळा, जत्रेला जायचं असेल किंवा कुठल्या तरी पाहुण्याच्या गावाला, शाळेला नाहीतर शेताकडं, सगळीकडं अगदी अनवाणीपणेच सगळ्यांना चालत जावं लागायचं. तसंच आजसुद्धा ते अनवाणीपणे त्या तापलेल्या रस्त्यावरनं चटके खात व दगड धुंड्यांना ठेचकाळत चालले होते. आंबेटेकाचा मारहाण संपल्यावर दुसरा एक छोटासा ओढा ओलांडून ते पुढे गेले. आता पूर्व दिशेची कर्नाटक राज्याची सीमा लागली. रस्ताही काहीसा चांगला लागला. गोंडकट्टे गाव आलं. त्या गावाला लागूनच तो रस्ता पुढे जातो. चालता चालता डाव्या बाजूला जत्रेचं माळ लागतं. त्या माळाकडे पाहतच ते चालू लागले. गोंडकट्टे गावही पाठीमागं पडलं. गोंडकट्टे गावच्या पुढच्या एका गावानंतर खूप लांब असलेल्या कोट गावात यल्लम्मा देवीचं मंदिर आहे.
डोंगरावरच्या मुख्य देवीचं पुरातन मंदिर तिथनं खूपच दूर आहे. मुख्य देवीच्या दर्शनाला जाताना या कोटच्या यल्लम्मा देवीचं दर्शन घेऊनच पुढं जायचं असतं. या कोट गावापर्यंतचाच रस्ता दोघांना आठवत होता. पुढचा रस्ता आठवत नव्हता. तरी पण काहीही करून गाव सोडून लांब मुंबईला जाण्याचा निर्णय घेतल्यामुळे मध्ये मध्ये लागणाऱ्या गावातल्या लोकांना विचारत का असेना, पण त्यांना हत्तरगी गाव गाठावंच लागणार होतं. पल्ला लांबचा होता, पण आता पर्याय नव्हता. संगीतानं आशाला झाडाच्या सावलीत उचलून नेलं होतं व तिचं डोकं स्वतःच्या मांडीवर ठेवून घेऊन ती पदरानं हवा घालत बसली होती. रुक्मिणीला रडत पळत येताना तिनं पाहिलं. तिच्या पाठोपाठ पळत येणाऱ्या सर्वांनाही पाहिलं. वहिनी, काय झालं आशाला? वहिनी! पळता पळता शामराव पाठीमागनं तिला ओरडून विचारत होता. पाठीमागं न बघता रुक्मिणी रडतच पळत होती. पळत पळत ती संगीताजवळ आली. संगीता, कशी आहे माझी पोर? शुद्धीवर आली की नाही ग? रडतच तिनं संगीताला विचारलं. नाही वात्या साहेब, तोंडावर पाणी शिपडून बघितलं, हातपाय चोळून बघितलं, पदरानं हवा घालून बघितली, खरं ही अजून शुद्धीवरच आला नाही. घाबरून रडवेलं तोंड करून संगीतानं सांगितलं. काय झालं ग माझ्या लेकीला? कुणाची नजर लागली ग? असं म्हणत आशाचं डोकं आपल्या मांडीवर घेऊन तिच्या डोक्यावर व कपाळावर हात फिरवत रुक्मिणी मोठ्यानं रडू लागली. शामराव, शांता, सुनीता, तुकाराम व गंगाराम पळत पळत तिथे पोचले. रुक्मिणी रडताना पाहून शांतपणे रडू लागली. तिनं रडतच आशाला हलवलं व बोलली. आशा, आशा, ए लेकी, काय झालं ग तुला? आशा का? आशाची काहीच हालचाल झाली नाही. ती अगदी प्रेतवत पडली होती. तिचा श्वासच तेवढा चाललेला. शामरावला व शांताला मुलगी नव्हती. उमेश जन्मल्यावर त्यांना दुसरं मुलंच झालेलं नव्हतं, म्हणून आशालाच त्याने आपली मुलगी मानली होती. पण आता तिला असं बेशुद्ध पडलेलं पाहून त्या दोघांच्याही पायाखालची जमीन सरकली. शामरावानं पण तिला हलवून बोलवून घेतलं, पण काहीच हालचाल नाही. संगीता, काय झालं ग पोरीला? कशानं बेशुद्ध पडली? रडतच शांतानं संगीताला विचारलं. हत्या साहेब, त्या दळव्याच्या पोरानं तुमच्या बाब्या भावीत बुडला म्हणून सांगितल्यावर एकाएकीची बेशुद्ध होऊन पडली. संगीतानं आपले डोळे पुसत सांगितले. सकाळी पाहुणे येऊन बघून गेल्यापासून आनंदात असणारी पोरगी अचानक बेशुद्ध पडल्यामुळे सगळेजण दुःखी झाले. आशाला काहीतरी झालं तर पाटलांना काय सांगायचं या चिंतेनं आता रुक्मिणीला ग्रासलं. संजयबद्दल पण काहीच माहिती मिळाली नव्हती. पाटलांच्या प्रश्नांना उत्तरं द्यावी लागणार आणि त्यांच्या रागाला सामोरं जावं लागणार, या सर्व भीतीदायक विचारांनी तिचं अंग लटपटू लागलं. आशाच्या डोक्यावर हात फिरवत ती मोठ्यानं रडू लागली. वहिनी, आता रडत बसू नकोस. आशाला लवकर डॉक्टरकडे नेऊन चल. शामरावनं रुक्मिणीला सांगितलं. होय आत्यासाहेब, आशाला डॉक्टरकडे नेऊन जाऊया चला. नाहीतर मामासाहेब आल्याने तर अजून डॉक्टरकडे का नेला नाहीसा म्हणून शिव्या देतील सगळ्यासनीच. संगीता, चला नेऊया. रुक्मिणी हुंदका दाबत असं बोलली व मांडीवरचं आशाचं डोकं उचलून खाली ठेवून डोळे पुसतच उभी राहिली. शांतानं पण डोळे पुसले. बैलगाडी जुंपून आणेपर्यंत वेळ होणार म्हणून ओल्या अंगावरच शामरावनं लहान मुला उचलून घेतात तसं आशाला उचलून घेतलं व तो गावच्या दिशेनं चालू लागला. संगीतानं आणि सुनीतानं गडबडनं भांगलणीचं सगळं साहित्य बुट्टीत भरलं व सर्वजणी शामरावच्या पाठीमागनं चालू लागल्या. शामरावनं सांगितल्याप्रमाणे गंगाराम व तुकाराम परत विहिरीकडे गेले. गावात पाटलांच्या घरासमोर महादेव गुरवसह 25-30 लोक गर्दी करून उभे होते. नाना शेठच्या हॉटेलसमोर सुद्धा बरेच लोक रमेशबद्दल चर्चा करत उभे होते. उंबरवाडला गेलेले पाटील परत येण्याची सर्वजण वाट पाहत होते. आता रात्रीशिवाय एसटी येणार नव्हती. पाटील आले तर चालतच, नाहीतर कुणाच्या तरी एखाद्या बैलगाडीतनंच. राहून राहून महादेव गुरव आपल्या मनगटावरच्या घड्याळात पाहत उभा होता. पाटील कधी एकदा येतात व कधी एकदा ही बातमी त्यांना सांगतोय असं त्याला झालेलं. तेवढ्यात महिन्यातनं एखाद्या वेळी येणारा ट्रक लाल भडक धुळा उडवत येताना सर्वांना दिसला.
नेमका तो ट्रक पाटलांच्या घराजवळच येऊन थांबला आणि विशेष म्हणजे त्या ट्रकातनं पाटील खाली उतरले. तो ट्रक सुग्राशी पोती घेऊन प्रत्येक गावच्या दूध डेअरीमध्ये देण्यासाठी आला होता. येमेवाडीच्या दूध डेअरीत काही पोती देऊन तो पुढच्या गावाला जाणार होता. उंबरवाडीहून एसटीनं येऊन कनंगल्यात उतरल्यावर पाटील चालतच येमेवाडीच्या रस्त्याला लागले होते. रस्त्यानं चालता चालता योगायोगानं त्यांना तो ट्रक मिळाला होता. पाटील ट्रकमधून उतरल्याच महादेव गुरव त्यांच्याजवळ गेला व त्यांच्याच विहिरीत बुडून रमेश वारलेल्याची बातमी त्यांना सांगितली. बातमी ऐकून पाटलांना धक्काच बसला. ते स्तब्धच झाले. खरं ते चव्हाणाचं पोरगं आमच्या भावीत कसं काय बुडलं? श्यामा बी तिकडे उसाला पाणी पाजवायला गेलाय. रकमी बी बायकासनी घेऊन लावणीत भांगलायला गेली. मग हे पोरगं आमच्या भावीत कुठनं जाऊन पडला असेल? असा विचार ते करू लागले. विपरीत झालं की रे पोरांनो, कसं काय घडलं रे हे? मनातला विचार झटकून ते लगेचच मुद्द्यावर आले व सर्वांकडे पाहत बोलले. पोरं पवायला गेली होती म्हण आणि ते पोरगं बुडून तर गावलं. त्याला अजून गावाकडे आणायला नाहीत. महादेव, कवार घडलं हे? आज दुपारच्या राजकी घडलं या. पाटील घाईघाईनं शेताच्या वाटेला लागले. त्यांच्याबरोबर महादेव गुरव आणि जमलेले गावकरी पण चालू लागले. वाटेनं परत येणारी बायका माणसं त्यांना दिसत होती. चालता चालता महादेवानं कोण पोरं पोहायला गेली होती व रमेशबरोबर संजयही विहिरीत बुडाला असं समजलं म्हणून शामरावानं, श्रीपतीनं आणि नारायणानं विहिरीतल्या पाण्यात बराच वेळ शोधलं. पण संजय मिळाला नाही. विहिरीतल्या गाळात अडकलेला रमेशच तेवढा मिळाला. तशी सगळी माहिती त्यांना सांगितली. सर्व माहिती ऐकताच भणभणलेल्या डोक्यानं पाटली शेताजवळ पोचले. तेवढ्यातच दुरूनच आशाला उचलून घेऊन चालत येत असला शामराव त्यांना दिसला. त्याच्या पाठीमागून रुक्मिणी, शांता, संगीता आणि सुनीताही येताना त्यांना दिसल्या. आशाला तसं उचलून आणताना पाहून पाटलांच्या काळजात धस्स झालं. ते झपाझप पावले उचलू लागले. वहिनी, दादा बी आला, तो बघ इकडंच येतो या. शामरावानंही समोरून येणाऱ्या आपल्या दादाला पाहिलं व तिथं थांबून रुक्मिणीला असं सांगतात आशाला खांद्यावर उतरून एका सपाट जाग्यावर आडवं पाडलं. पाटलांना पाहताच रुक्मिणीच्या काळजात धस्स होऊन तिच्या अंगाचं पाणी पाणी झालं. भीतीनं तिचं सर्व अंग शहारलं. अंगावर झरझरून काटा उभा राहिला. पटकन ती आशाजवळ बसली व तिचं डोकं आपल्या मांडीवर घेऊन त्यावर हात फिरवत, अरे देवा, आता ह्यासनी काय सांगू असं म्हणत ती मोठ्यानं रडू लागली. शांता पण खाली बसून डोळ्यांना पदर लावून रडू लागली. संगीता व सुनीतानं पण डोळ्यांना पदर लावला. रुक्मिणी व शांता रडलेल्याचा आवाज पाटलाने ऐकला. झपाझप पावले उचलत त्यांनी जवळ येऊन पाहिलं तर आशा बेहोश पडली होती. तिच्या जवळ बसून त्यांनी रुक्मिणीकडे रागानं पाहिलं व तिला ओरडून विचारलं, रक्मी, काय झालं ग माझ्या पोरीला? रागानं व एका अनाहूत भीतीनं पाटलांचं अंग थरथरू लागलं. रुक्मिणी काही न बोलता डोळ्यांना पदर लावून रडतच राहिली. आशा का, ए आशा का, काय झालं गेली की तुला? नंतर आशाकाच्या डोक्यावरनं हात फिरवत पाटील असं बोलले. तसं बोलताना त्यांचा कंठ दाटून येऊन स्वर कातर झाला. डोळे भरून आले. सुनबाई, काय झालं ग माझ्या आशाकाला? तशाच अवस्थेत त्यांनी संगीताला विचारलं. मामासाहेब, तू दळव्याचा इजा बांधावरनं भिवून पळत जाईत होता, तेरा धरून आशाकानं का पळतोयस म्हणून विचारलं. तुमचा बाब्या आणि रम्या भावीत बुडल्यात असं त्यानं भिवून सांगितलं. ते ऐकून आशा एकाएकी बेशुद्धच पडली. मामासाहेब, काय काय करून बघितलं, खरं हिला शुद्धच येईना झाली या. औंढा गिळून रडू थांबवत संगीतानं घडलेली हकीकत कशी तरी त्यांना सांगितली. आशाला बेशुद्ध पडलेलं पाहून महादेवचं मन भरून आलं. तो डॉक्टरांसोबत गावाकडे गेला होता, त्यामुळे त्यातलं त्याला काहीच माहीत नव्हतं. त्यालाही हे सर्व आत्ताच कळलं. दादा, आम्ही तिघांनी मिळून लई वेळ पाण्यात हुडकून बघितलं, खरं बाब्या कुठं गावायलाच नाही.
चव्हाणाचं पोरगं भावीत बुडलं म्हणून ते कुठंतरी भिवून पळून गेले असं वाटालंय मला. शामरावनं संजयबद्दल पाटलांना सांगितलं. पाटलांना आपल्या पोराचं काहीच सोयर सुतक नव्हतं, कारण तो कसा आहे हे त्यांना माहीत होतं. त्यांना आता फक्त त्या दिगंबरच्या पोराची आणि त्यांच्या लाडक्या लेकीची काळजी लागली. दिगंबरचा एकुलता एक पोरगा वारला. आता दिगंबरचं कसं व्हायचं या विचारानं त्यांच्या मनाला फार दुःख झालं. दुसरं म्हणजे आपल्या लाडक्या लेकीला काहीतरी झालं तर आपल्या जगण्याला काहीच अर्थ राहणार नाही असं त्यांना वाटू लागलं. लग्नाला आलेली पोरगी सकाळीच येऊन तिला पाहुणं बघून गेलेत आणि आत्ता हे असं झालं म्हणून त्यांचा जीव टांगणीला लागला. पोरं भावीत बुडली असं कळलं तेव्हापासून माझी पोरग बेशुद्ध होऊन पडली या. आणि तुम्ही हिला आत्ता डॉक्टरकडे घेऊन जायला सा? हे घडलं त्याच वेळेला डॉक्टरला इकडे का बोलवून घ्यायला नाही सा? पाटील रागानं सगळ्यांकडे पाहत बोलले. काय सुधारायलाच नाही. पोरं बुडाल्यात म्हटल्यावर अशा कला संगीताजवळ ठेवून मी भावीकडे पळत गेलो होतो. डॉक्टर आला होता. खरं त्या गोंधळात मला काय बी सुचायला नाही. रुक्मिणीनं रडत सांगितलं. माझ्या पोरीला काहीतरी होऊ देतच. तुला आणि तुझ्या लाडक्या लेकाला बघतोच मागणं मग. पाटील भयंकर रागानं रुक्मिणीकडं पाहत बोलले. नंतर त्यांनी शामरावला आशाला डॉक्टरकडे न्यायला सांगितलं. शामरावनं पुन्हा तिला उचलून घेतलं व दादा, आंब्याच्या झाडापुढे गाडी बैल आहेत, ती तेवढी येताना घेऊन या. असं बोलतच तो घाईघाईनं गावाच्या दिशेनं चालू लागला. सगळ्याजणी त्याच्या पाठीमागनं जाऊ लागल्या. पाटील, महादेव गुरव, गंगाराम व त्यांच्यासोबत असले गावकरी विहिरीकडे गेले. विहिरीजवळ मृत रमेशला छातीशी कवटाळून सुनंदा मोठ्यानं आक्रोश करीत होती व दिगंबर अश्रू ढाळत बाजूला बसला होता. गंगाराम व तुकाराम त्याला समजावीत होते. सर्व बायका डोळ्यांना पदर लावून रडत होत्या. तिथलं गंभीर व शोकमग्न वातावरण पाहून दृढ मनाच्या पाटलांचं काळीज थरथरलं. त्यांना आलेलं पाहून सर्वजण बाजूला झाले. पाटलांना पाहून दिगंबर मोठ्यानं रडू लागला. सुनंदा ऊर बडवून घेऊ लागली. त्यांचा आक्रोश पाहून पाटलांना गाही भरून आला. पाटील, काय झालं होय? एकटंच पोरगं होतं माझं, ते मी देवानं नेलं. आता काय करू मी? दिगंबर बसल्या जागेवरनं उठल्यावर रडतच पाटलांच्या खांद्यावर डोकं ठेवत बोलला. दिगोबा, लईच वाईट झालं बघ. असं एवढं वाईट व्हायला नको पाहिजे होतं. या गोष्टीचं मला बी दुःख आहे. गप रडू नकोस. आता रडून तरी काय उपयोग? पाटलांनी समजुतीच्या स्वरात दिगंबरला सांगितलं. श्रीपती व नारायण भिजलेल्या कपड्यावरच तिथं उभे होते. श्रीपतीनं पाटलांना सगळी हकीकत सांगितली. त्यानं सांगितलेलं ऐकून पाटील फारच हैराण व दुःखी झाले. दिगंबर तर कळवळून रडू लागला. दिगोबा, हे झालं या ते लईच वाईट झालं बघ. हे कुणी काही जाणून बुजून केलेलं नाही. पोरं पोवायला आली होती. सगळ्यांनी मिळून वरनं उड्या टाकल्यामुळे हे सगळं घडलं या. आता पोलिसात गेलो तर पोलीस चौकशी होणार आणि सरकारी दवाखान्यात नेऊन पोराची चिरफाड करणार. म्हणून पोलिसात जायला नको. डोसक्याला लई ताप होणार बघ. दांडगे लटांबर पाठीमागे लागेल. माझा ऐक, हे प्रकरण गावातल्या गावातच मिटवूया. आता हा पोराला गावाकडं नेऊया आणि आगीन देऊया. आणि एक गोष्ट ध्यानात ठेव, पोलिसांनी जर कुठनं तरी समजलं नाही, त्यांनी येऊन चौकशी केली तर वरनं उडी टाकल्यामुळं पोरगा भावीतल्या गाळात अडकून दगावला आहे. माझी काय बी तक्रार नाही असं सांगायचं. समजलं? पाटलांनी दिगंबरच्या दंडाला पकडून बाजूला नेलं. त्याच्या पाठीवर हात ठेवत शांतपणे असं समजावून सांगितलं. ठीक आहे पाटील, तुम्ही म्हणताय तसंच करूया. दिगंबर समजून गेला, रडतच बोलला. दिगंबरला जे समजावून सांगितलं तेच पाटलांनी सर्वांना सांगितलं. महादेवाला आणि श्रीपतीला पुढं जाऊन दिगंबरच्या मुलींना आणि त्याच्या सगळ्या पै पाहुण्यांना बोलवून आणायला सांगितलं. नारायणला आणि तुकारामला सरणाची तयारी करण्यास सांगितली. शेवटी रमेशचा मृतदेह उचलून आंब्याच्या झाडाखाली असलेल्या गाडीत नेऊन ठेवण्यास गंगारामला सांगितलं.
पाटलांनी सांगितल्याप्रमाणे सर्वजण आपापलं काम करण्यास निघून गेले. गंगारामनं रमेशला उचलून खांद्यावर घेतलं. जसं त्यानं रमेशला उचलून घेतलं तसं सुनंदानं मोठ्यानं बोंब मारली. छाती बडवून घेऊ लागली. तिथं असलेल्या बायका तिला सावरू लागल्या. गंगाराम रमेशला घेऊन बांधावरनं चालू लागला. रडतच दिगंबर त्याच्या पाठीमागनं चालू लागला. 2 बायका सुनंदाला धरून आधार देत चालवत घेऊन जाऊ लागल्या. बाकीचे सर्वजण त्यांच्या पाठीमागून चालू लागले. गंगारामनं रमेशला आणून गाडीत आडवं पाडलं. दिगंबर व सुनंदा रडतच त्याजवळ बसले. पाटलांनी बैलगाडी जुंपली व हाकत गावाकडे घेऊन गेले. धन्यवाद. उर्वरित कादंबरी पुढील भागात. धन्यवाद. प्रिय श्रोते मित्र हो, आपल्यासाठी एक आवाहन. आमच्या चॅनलच्या प्लेलिस्ट विभागात तुमच्यासाठी शेकडो कादंबऱ्यांचे ऑडिओ बुक्स उपलब्ध आहेत. तिथे प्रत्येक कादंबरीचे सर्व भाग एकत्रित मिळतील. त्यामुळे सध्या सुरू असलेल्या क्रमशः कादंबरीच्या पुढील भागासाठी वाट पाहण्याची गरज नाही. तुमच्या वेळेनुसार तुम्ही संपूर्ण कादंबरी सलगपणे ऐकू शकतात आणि साहित्याचा आस्वाद घेऊ शकता. कृपया आमच्या चॅनलच्या होमपेजवर जाऊन प्लेलिस्ट चेक करा आणि तुमची आवडती कादंबरी निवडा. धन्यवाद.